नमस्कार मंडळी, मी विनायक पारंग, माझा सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लगतचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि या ठिकाणी आमची गुरुमावली अर्थात कोकण रत्न भजन सम्राट संतोषजी शिरशेकर यांच्या सदरी आपण आहोत। आणि यांच्याविषयी सांगायचं गेलं तर एक उत्कृष्ट बुवा पखवाज वादक ज्यांनी भजन सम्राट भजन महर्षी परशुराम बुवा पांचाळ यांना पखवाज साथ केली होती त्यावेळी, आणि त्यांचेच बंद शिष्य आज त्यांचा गळा ज्यांना लाभलाय म्हणजे त्यांच्यासाठी गायकी करण्याचा त्यांचा प्रयत्न असून एक जवळचं आवाज त्यांचा असतो ते सन्मान्य संतोषजी शिरशेकर बुवा आमचे गुरुमौली यांच्या या ठिकाणी घरी आहोत आपण। आणि हे एक गणेश मूर्तिकार आहेत, त्यांनी या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या सुद्धा या ठिकाणी केलेल्या आहेत त्या आपण बघतोय। त्यांच्याकडे साधारणतः 300 ते 350 गणपती बाप्पा या ठिकाणी असतात। सुरुवातीचा पहिला टप्पा आहे, हे सगळे आपण नेमके कसे आहेत हे दाखवतो तुम्हाला माझा सिंधुदुर्ग विनायक पारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर हे सर्व गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळत आहेत बघा, हे त्यांच्या घराकडील गणपती बाप्पा आहेत। मागे मी ज्यावेळी आलो त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं, पण त्यावेळी फक्त बुवांशी आपण चर्चा केली होती। अशा रीतीने आपण गणपती बाप्पा पाहतोय, काम पेंट वगैरे सगळे आणलेले आहेत। बुवा संतोषजी शिरशेकर, आणि आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या निमित्तानं मला या ठिकाणी यायला मिळालेला आहे, जो त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे। हे सर्व गणपती बाप्पा पहिल्या टप्प्यात हे काम चालू आहे आणि नेमकं कशा रीतीने आहे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग विनायक पारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय। गुरुपौर्णिमा सोहळा चालू आहे आणि त्यानिमित्त आपण आहोत, आणि त्याच निमित्ताने ही गणेश चित्रशाळा आमच्या बुवांची जे या ठिकाणी करतात ते या ठिकाणी चालू आहे। आणि गौरव पांचाळ बुवा सुद्धा या ठिकाणी आहेत बघा, आज सर्वजण आलेले आहेत गुरुपौर्णिमेच्या। आणि आता वरच्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी हे जे काम चालू आहे ते आपण बघतोय। सर्व नेमकं काय कशा रीतीने ही नंतर आपण पुन्हा एकदा येणार आहोत खास, कारण गेल्या वर्षी यायला मिळालं नाही। बुवांची चर्चा असणार आहे, साधारणतः किती वर्ष ही गणेश मूर्तिकार जी सेवा आहे ती या ठिकाणी करतात त्यांच्याविषयी आपण बघणार आहोत। आता हे काम जे चालू आहे याला मदत असते त्यांचे चिरंजीव बुवा सिद्धेश शिरशेकर, त्याच्यानंतर पुतण्या अमित अजित, तसेच काका संजय काका वगैरे सगळ्यांची साथ या ठिकाणी असते, आणि त्याच्याच योगे करून हे गणेश चित्र जे आहे शाळा ती चालवत असताना आपल्याला बघायला मिळत असते। बाल गणेश मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। काम आपण बघतोय टप्प्याटप्प्याने चालू आहे हे काम, आणि एक चांगला प्रयत्न या ठिकाणी असतो शिरशेकर कुटुंबियांचा। आपण बघितलं असेल तर आमची गुरुमावली